चला ते सामन्याला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय ऐकाणे स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि ऐक्विरा स्पोर्ट्स नागले अशा दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. इथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाने आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले गेले नागले या संघाला. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकार हिलीम आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आपण कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचा जर विचार केला तर ह्याच मैदानावरती ते प्रॅक्टिस करताना पाहायला मिळत असतात आपल्याला. म्हणजे त्यांचं घरचं मैदानावरती आपल्याला खेळताना दिसत आहेत आणि त्यांची ही स्पर्धा. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला गेलाय यशस्वी. आपण पाहतोय हा चेंडू ते डॉट येताना दिसतोय. ओमकार हिलीम याला आपण पाहतोय पहिला षटक इथे हाताळता दिसतोय पॉवर प्लेचं. पॉवर प्लेच्या षटकात 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीपमध्ये आपण पाहतोय तैनात केले गेलेत. डीप मिड विकेट त्यानंतर काऊ कॉर्डरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. इथे आपण पाहतोय छेडछाड करण्याचा प्रयत्न. इथे आता पुन्हा एकदा बॉलर यशस्वी ठरतोय. बॅटचा हलकासा एज लागलाय. प्रतीक जाधव बॅक टू द डग आउट. पहिला गडी बाद. थँक्यू डीजे. आकाश जाधव येतो न्यू बॅटर. आपण पाहतो या शून्यावरती एक फलंदाज बाद झालाय. शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतलाय देखील. त्या नव्याने बॅटर आकाश जाधव. ते हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलेला आहे. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईट असेल. वाईट चेंडूची नोंद झालाय. त्यात आपण पाहतोय एक्स्ट्रा रन इथे धावफलकावरती नोंदवताना दिसेल आपल्याला. या एक्स्ट्रा धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. बघा कल्पेश मस्तान यांच्याकडनं बक्षीस जाहीर झालेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी ओमकार याला. ते कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ते खेळून काढला गेलाय. थोडासा आपण पाहतोय मिसफील्ड पाहायला मिळाला तिकडे. मात्र बॅकअपसाठी भुऱ्या गांगोडा तिकडे पोचलाय आणि तोपर्यंत आपण पाहतोय की 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. कल्पेश मस्तान यांच्याकडनं आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे. बघा विकेटची हॅट्रिक असेल किंवा षटकारांची हॅट्रिक असेल, जरी ते कुठला पण खेळाडू जर इथे ती हॅट्रिक जर पूर्ण करतोय, षटकारांची हॅट्रिक असेल किंवा विकेटची हॅट्रिक, तर प्रणयची मुकादम यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. नाईकपाडा टीमसाठी देखील हे बक्षीस जाहीर आहे आणि नागले टीमसाठी देखील हे बक्षीस जाहीर आहे. कव्हर क्षेत्रामध्ये पाहतो आपण खूप चांगला झेल इथे पकडला गेला. खूप सुंदर झेल. फलंदाज आकाश जाधव ठरेल फेल.
थँक्यू डीजे. इथे आता नव्याने बॅटर कुणाल येतोय, कुणाल पागी. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर ब्राह्मणगाव संघाचा बोलबाला राहिला होता या मैदानावरती. आज नागले गावातील जे संघ आहेत त्यांचा बोलबाला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये पण पाहतोय नागले गावातील संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करा. दुपारच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय नागले गावातील संघ दिवेकर पाडा तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आणि आणखीन एक नागले गावातील संघ आपल्याला इथे आता इन ॲक्शन पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. तर सुरुवात थोडीशी खराब झालेली दिसते त्यांच्याकडून आपल्याला, कारण आपण पाहतोय ओमकार हिलिम यांनी चांगलं षटक इथे आतापर्यंत हाताळलेलं आहे. इथे आता फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. भुऱ्या गांगोडा येतो चेंडूच्या खाली. इथे बघा खूप चांगला झेल पकडला गेलाय. कुणाल पागी याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता नव्याने बॅटर लवेश येतोय, लवेश भोईर. आता पूर्ण जिम्मेदारी असेल लवेश भोईर या बॅटरवरती. आपण पाहतोय चांगली बॉलिंग आतापर्यंत इथे आपण बघितलं. या 28चा फटका ते खेळला गेला. भुऱ्या आहे तिकडे बघा. चांगले क्षेत्ररक्षण झाले भुऱ्याकडनं. पहिले षटक हे समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 6 आणि 3 गडी देखील इथे बाद केलेत. चांगली बॉलिंग ओमकार हिलिम याची. चला पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येईल. आपण पाहतोय ऑप्शन भरपूर आहेत. आपण पाहतोय महेश पवार आहे, केशव हिलिम आहे, भुऱ्या गांगोडा आहे, त्यानंतर रुपेश देखील आहे. भरपूर ऑप्शन आहेत. या दरम्यान आगमन झालंय सन्माननीय प्रवीणजी गोवारी साहेबांचे आगमन झालेले आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जरीबरी स्पोर्ट्स पायी संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. बघा पहिलं षटक अप्रतिम इथे हाताळलंय ओमकार हिलिम याने. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 विकेट्स देखील त्याने मिळवलेत. आणि आता भुऱ्या गांगोडा या बॉलरवरती इथे कामगिरी आता सोपवलेली आहे. बघा लवेश भोईर जो रव्याने बॅटर आलाय पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवलाय आणि इथे देखील आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा इथे दिसतो आपल्याला. व्हाईटने सुरुवात केली भुऱ्या याने. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 व्हाईट चेंडू टाकले होते ओमकार हिलिम याने. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू हा व्हाईट टाकलाय. एक्स्ट्रा चेंडू टाकत असताना इथे सुरुवात केलेली आहे भुऱ्या गांगोडा याने. इथे देखील आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट चेंडू चिन्ह इथे देखील झालेली आहे. सलगचा आपण पाहतोय दुसरा वाईड इथे हाताला गोलंदाज भुऱ्या याने. आता पाहतोय आपण काहीतरी कानमंत्र इथे दिला जातोय. पाहूया तो कानमंत्र किती कामी येतोय भुऱ्या याच्या. धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आता बघा फोर्स केलं चेंडूला
आणि या बॉल वरती बघा 6 धावा मिळतील. शतरक्षक नव्हता तिकडे गॅप शोधलाय लवेश भोईर याने आणि ते ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने धावफलक आता 14 या आकड्यावरती. इथे आता बॅटचा एज लागलाय. या फ्लाइंग स्लिपमध्ये शतरक्षक आहे तैनात. फक्त एक सिंगल धाव मिळेल या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिले षटक खूप चांगलं हाताळलं ओमकार हिलिम याने. मात्र भुऱ्याचं हे षटक थोडंसं महागडं ठरताना दिसतंय. पहिले 2 चेंडू वाईट टाकले, त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर ही सिंगल धाव. म्हणजे आतापर्यंत 9 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. इथे आपण पाहतो या खुलबडबाचा चेंडू इथे टाकला गेला होता लेफ्टी बॉर्डरसाठी. एक धाव इथे ते कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी आपण पाहतो या चुकीच्या एंडला झाली होती. नॉन स्ट्राईक एंडकडे जर फेकी जर झाली असती कदाचित लवेश याची विकेट ही ती मिळाली असती. मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसतोय. बघा या मैदानावरती जर आपण बघितलं तर लेफ्टी बॅटरला नक्कीच हवेची साथ आहे. भरपूर हवा जी आहे ती वेगाने वाहताना दिसते या मैदानावरती. इथे पाहतो आपण 2 धावा इथे पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग म्हणजे विकेट्स इथे पाहायला मिळत आहे. आपण पाहतो भुऱ्या गांगोडा अगोदरच्या बॉलवरती स्ट्रगल केला, मात्र त्यानंतर त्याने चांगला कमबॅक केलेला आहे आणि चांगली बॉलिंग आता करताना दिसते आपल्याला. या षटकातील बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे आता फुल टॉय चेंडू आहे आणि या फुल टॉय चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आहे. पंचांनी सांगितले का हा नो बॉल आहे, नो चेंडू. थँक्यू डीजे. बघा मेजवानी होती, कमरेच्या वरती हा चेंडू हाताळला गेला होता आणि त्याच्यावरती केलेलं हे आक्रमण आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. इथे पुन्हा एकदा फुलटॉय चेंडू आहे, मात्र हा चेंडू लॉक ऑफ मध्ये घेऊन काढला गेलाय. तिकडे थोडासा मिसफील्ड झाला आपण पाहतोय. रुपेश तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे निर्माण झाली. या 2 धावा इथे पलून पूर्ण देखील केल्या गेल्यात. धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. इथे 5 बॉलमध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च केलेल्या आहेत.
ते बघा खोलवर डबाचा चेंडू ते देखील टाकला गेला होता. चेंडू येतो या लॉंग मध्ये, फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. बघा चांगला थ्रो झाला, फिक्की देखील चांगली झाली, बॅकअप देखील चांगला मिळाला आहे. फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे, चला पाणी घेऊन यायचं लगेच. चला चला पाणी घेऊन जायचं आहे. पाणी नाही का तिकडे? चला पाणी तिकडे पाठवलं जाईल. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा या धावफलकावरती आपण पाहतो लागल्या गेल्यात. 29 धावा धावफलकावरती. केशव हिलीम येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतो या विकेटच्या हॅट्रिकसाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी प्रणयची मुकादम यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज झालेला आहे. ते पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक भुऱ्या येतोय तिकडे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. चांगला थ्रो देखील झालाय ओमकाराच्या हातामध्ये सरळ. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. केशव हिलीम याला आपण पाहतो लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि एक जबरदस्त बॉलर आहे. भरपूर मॅचेस आपण बघितल्यात की केशव याने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती जिंकून दिल्यात आपल्या संघाला. तोच केशव आता आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. त्या पाहतोय हा ट्रॅकर होता. चेंडू पडल्यानंतर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होता दिसला आपल्याला. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतो या 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून या षटकातील 4 बॉल बाकी आहेत. ते बघा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता लविश भोईर याचा. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. इथे आता पाहतो या केशव हिलीम चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करताना दिसतोय. ज्या प्रकारे पाहतो या फुटवर्क त्यांनी ओळखलेत आणि जी बॅटरची हालचाल आहे त्याला अनुभवून आपण पाहतोय, अनुसरून तो ते बॉलिंग करताना दिसतोय. अनुभव आहे या बॉलरकडे आणि त्या अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी होताना दिसतोय. इथे आता हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर ठेवला गेलाय, खूपच बाहेर ठेवला होता आणि इथे पाहतो या वाईट चेंडूची नोंद झाली. आता या 1 धावे धावसंख्या आता 31 या आकड्यावरती पोहोचेल. चला यानंतर न्यू स्टार मडवीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या 2 संघादरम्यान मॅच होईल. तर कॅप्टनने आमच्या टॉस बॉक्सच्या जवळ येऊन थांबायचं आहे. हा ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, बॅटचं बॉटम एज लागलाय आणि बघा ओमकार याने चांगला झेल देखील तिकडे पकडलाय. लवेश भोईर याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट इथे मिळाली आहे नागले संघाची.
अशी प्रथा मी गाजवली. आजच माझा हवा पगार, ही बरोबर नको उधार. बोलतो पटली सटकन उठली, अशी प्रथा मी गाजवली. जय चिमणी चिमणी थँक्यू डीजे नवीन बॅटर सिद्धेश येतोय. सिद्धेश जाधव बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. फक्त 2च धावा खर्च केल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. आणखीन एक जबरदस्त चेंडू त्या हाताला गेलाय, ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. मित्रमंडळीने सिद्धेशने स्वतःला ब्लॉक करून घेतलं या बॉलवरती. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी. आपण पाहतोय भुऱ्याचे दुसरं षटक जे होतं ना, जे महागडं ठरलं होतं. आता केशव आणि ते षटक जे आहे ते भरून काढलेलं आहे. ते कमबॅक केला या ओव्हरमध्ये. फक्त 2च धावा खर्च केल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. ते आता आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह केला होता चेंडूला. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला हा चेंडू फील्ड केला गेला. हा चेंडू ते डॉट. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31 धावा. बघा आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी इथे गोलंदाज महेश आलेला आहे. महेश पवार. इथे आपण पाहतोय महेश याच मैदानावरती PPL झाली होती, पाय प्रीमियर लीग झाली होती. त्या प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपल्या नावावरती केली होती. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला गेला होता. इथे बघा नशिबाची साथ मिळाली की हा बॅटला बॉल हलकासा लागलेला आहे, स्पर्श झालेला आहे. नाहीतर ते नक्कीच लेग बिफोर द विकेट मिळाली असती पहिल्याच बॉलवरती. एक जबरदस्त बॉलर आहे. आपण पाहतोय महेश पवार. नाही पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय एक चांगला चेंडू त्याने हाताळलाय. धावसंख्या आता 32 या आकड्यावरती. 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा खूप चांगला चेंडू, परफेक्ट बॉल इथे हाताळलाय महेश पवार याने. बघा हे खेळपट्टीचा अनुभव आहे या बॉलरकडे. याच मैदानावरती ते प्रॅक्टिस करत असतात. इथे आता आपण पाहतोय डाऊन द लेग हा चेंडू हाताळला गेला. यशरक्षाकडनं झालेली चूक, जो मिस्टेक झाला आणि त्याचं रूपांतर इथे आपण पाहतोय एका धावेमध्ये झालेलं आहे. म्हणजे या 2 धावा असतील. 1+1. चौतीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 34 रन्स. ऑन साइडला फटका देखील गेला. शतरक्षक आला तिकडे. भुरा गांगुडा चांगले शतरक्षण झाल्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दादा सिद्धेश हा फलंदाज बाद होईल. बिग विकेट डाऊन.
ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू ते हाताला गेला होता. फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय आता 36 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. तसे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आता पुन्हा एकदा आपण पाहतो या नो बॉल इथे घोषित केल्या पंचांनी. बघा भीमर चेंडू ते हात आलेला आहे आणि या भीमर चेंडूवरती आलेला हा चौकार म्हणजे पंजा इथे खुललेला आहे. 5 धावा येतील या बॉलवरती. काय ती 5 धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या आता 41 या आकड्यावरती. 41 41 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे सरळ बॅटच्या फटका देखील लागेलाय. भुऱ्या येतोय तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या प्रयत्न आणि 2 धावा इथे बोलून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण झालाय. खराब फेकी, खराब बॅकअप आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाब्याने धावसंख्या आता 44 या आकड्यावरती. 44 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल येताना दिसतोय. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 44 आणि 45 धावांचं लक्ष्य इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 45 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. चला कॅप्टन या टॉस करण्याकरता. प्रवीणजी गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. देवेश ग्रुप असा कॉल झालाय आणि देवेश ग्रुप इथे आलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय देवेश ग्रुप हा कॉल जास्त वेळा केलाय आणि देवेश ग्रुप आलाय देखील. न्यू स्टार मडीपाडा संघाने टॉस इथे जिंकलेला आहे. अक्षय टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या मॅचवरती जे मैदानावरती जे मॅचेस झाले तुम्ही बघितले असतील की जास्तीत जास्त धावा होतात या मैदानावरती. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40. असे कुठले गोलंदाज असतील की 30 ते 40 पर्यंत रोखतील समोरच्या संघाला? अजय आहे, अजितदान आहे, आज जयदीप आहे, विशाल आहे. सर आपल्याला शुभेच्छा असतील. विलास आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनासारखं लागले. म्हणजे टॉस जिंकला असता तुम्ही बॅटिंग निवडली असते. आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे. बॅटिंग करत असताना टार्गेट काय असेल मनामध्ये? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 माफक ठरतील या मैदानावरती, काय वाटतंय? हो. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये कोण पाहायला मिळेल आपल्याला? संदीप, वेदांत आणि मी. चला बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस इथे जिंकलेला आहे न्यू स्टार मुडीपाडा टीमनं. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ते म्हणजे आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या संघाला.
पाहतोय तास आगमन झालेलं आहे. शिवाजी दादा भोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ओमकार स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला इथे उडवला गेलाय. एकच धाव इथे मिळेल. आपण पाहतोय चौकारांची हॅट्रिक असेल किंवा षटकारांची हॅट्रिक असेल. आपण पाहतोय उमेश दादा मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे जाहीर झालेलं आहे. तसेच प्रणयजी मुकादम यांच्याकडं आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे हॅट्रिकसाठी. बघ आता लेफ्टी बॅटर हा स्ट्राईकवरती दिसेल आपल्याला. शंकर पवार. इथे आता फुल टॉस बॉल आहे. मेजवानी स्वीकारली आणि ठोकला षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. बघा आपण पाहतोय पुंडलिक याने जर झेल जर पकडला तर उमेश दादा मुकादम यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते आपण पाहतो या शफल करण्याचा प्रयत्न ते डायरेक्ट हिट झालेला आहे. आपण पाहतो या धाव घेण्याचा प्रयत्न आता होत नाहीये. 22च्या सुरुवात एक धाव इथे मिळेल. रिस्की धाव होती आणि ती रिस्की धाव इथे कंप्लीट देखील झालेली आहे. आपण पाहतोय 8 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही पण पाहतोय 3 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे पाहूया. पंचांचा इशारा करतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये नागली गावातील 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि ते 4 संघामधून आपण पाहतोय 2 संघ पुढे आलेले दिसत आहेत आपल्याला. 2 संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि हा चौथा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. इथे बघा खूप चांगलं चेंडू कमबॅक इथे करताना दिसतोय आपल्याला. सिद्धेश जाधव षटकार लागल्यानंतर कमबॅक होणं फार गरजेचं होतं आणि ते कमबॅक इथे करताना दिसतोय. गोलंदाज सिद्धेश एक चांगला टार्गेट सेट केला गेलाय 45 धावांचा आणि या 45 धावा रोखण्यासाठी चांगली बॉलिंग इथे करताना दिसतोय. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. खूप चांगली बॉलिंग सिद्धेश करणं. पण अजूनही मॅच जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील बॉल टाकून झालेत 5 बॉल टाकून झालेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. सिद्धेश चांगली बॉलिंग करताना दिसतोय. आता जो फुलटॉस चेंडू टाकला होता शंकरसाठी त्याच्यावरती त्यांनी हल्ला बॉल चढवला होता. ते फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका देखील गेला. धावची जी संधी निर्माण झाली होती बघा पुंडलिक होते तिकडे आणि त्यांच्याकडनं आपण पाहतोय थोडासा मिसफिल्ड झाला आणि एक धाव इथे प्राप्त झाली. षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. ए, 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 35 धावा.
मॅच जिंकण्याकरता. लवेश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. लवेश भोईर. बघा ओमकार याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतो. नक्कीच आपण पाहतोय त्याचा लाभ नक्कीच होईल त्याला. मात्र सध्या तरी स्ट्रगल करताना दिसला आपल्याला. जास्त धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. 4 बॉल त्यांनी खेळले आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा बनवल्यात. त्यानंतर शंकर पवार यांनी 6 धावा 2 चेंडूमध्ये बनवल्यात. ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दिले हा चेंडू हाताला गेलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. रिव्हर्स आता अटेम्प्ट केला होता. यावेळेस पाहतो आपण मिस्टेक झाला तिकडे प्रतीकडनं. मात्र धाव येताना दिसत नाहीये. थोडासा स्ट्रगल होताना दिसतोय आपल्याला इकडे ओमकार करणं. सध्या आपण पाहतोय प्रेशर मध्ये येताना दिसतोय आपल्याला कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाड हा संघ. बंडू खरपड यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम. इथे देखील एक चांगलं चेंडू येताना दिसतोय. इथे बघा वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय ओमकार हिलिमकडं. आणि ते आपण पाहतोय डॉट बॉल आणखीन येताना दिसतोय एक. बघा 4 डॉट बॉल आतापर्यंत खेळून काढलेत ओमकार हिलिम याने. लवेश भोईरेने पहिला चेंडू वाईट टाकला. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट देखील त्याने फेकलेले आहेत. इथे आता आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. काय जबरदस्त बॉलिंग केली जाते. अप्रतिम. बघा बॅटिंग मध्ये जास्त काही करू शकला नव्हता. मात्र बॉलिंग मध्ये खूप चांगली बॉलिंग करत अचूक टप्पावरती चेंडू इथे ठेवतोय. अचूक लाईन आणि लेंथ इथे पाहायला मिळते. लवेश भोईर याची धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती. 34 धावींची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. इथे आता फोर्स केलाय चेंडूला. हा चेंडू आपण पाहतोय आणि इथे आपण पाहतोय काय घडलंय तिकडे. झेल ड्रॉप झालाय. 2च धावा इथे मिळतील. बघा असं वाटलं होतं की हा झेल पकडला जाईल. सिद्धेश होते तिकडे आणि त्याच्याकडनं हा झेल ड्रॉप झालेला आहे. जीवनदान मिळालंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालाय ओमकार हिलिम याला. या 2 धावेने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. इथे आता पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये. थोडासा निराश दिसतोय आपल्याला ओमकार हिलिम. धावसंख्या आता आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय मॅच जिंकण्याकरता अजूनही 31 धावींची आवश्यकता आहे. 13 बॉल 31 धावा. 13 चेंडूमध्ये 31 धावा अजूनही बनवायच्यात. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका जर येतो ना तर इकडं कमबॅक होऊ शकतं कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचा. कारण हा बॉल फार महत्वाचा ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. ते फुल टॉस बॉल होता. बॅटचं एज लागले आणि आपण पाहतो या चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे आपण पाहतोय आता 3 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया.
देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. अरे कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. और अपना दादा किंग है अलवेज किंग रहेगा. ये अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. उमेश दादा किंग है अलवेज किंग रहेगा. उमेश मुकादम किंग है अलवेज किंग रहेगा. एक कमी कधी त्याला समजू नका. हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. अरे गाजवून ठेवलंय सारा इलाका. फेवरेट बनलंय आज हो सबका. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. और अपना दादा किंग है अलवेज किंग रहेगा. ये अपना दादा किंग है थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. आपण पाहतो या 17 धावा वरती लागल्यात आणि आता 12 बॉलमध्ये 28 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण बघितलं तर नागले गावातील 2 संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज हा चौथा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन. 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता. शंकर पवार स्ट्राईक वरती. पहिला चेंडू इथे आपण पाहतो या डॉट बॉल इथे येताना दिसतोय. चांगली सुरुवात इथे गोलंदाज करण बाबर देखील करताना दिसतोय. ओमकार आणि शंकर अशी ही जोडी आपण पाहतोय आणि या जोडीने थोडस नाखुश केलंय नाईकपाडा संघाला आणि त्याच्या प्रेक्षकांना. इथे आता यावेळेस बघा अकुल टप्पा चेंडू होता. अकुल टप्प्याची लेंथ ओळखली आणि चेंडूला सरळ पाठवून दिला बाउंड लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. अगं पोरीला वर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. अगं पोरीला वर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय. अगं पोरीला वर पिकलाय. थँक्यू डीजे. हा षटकार आला. या षटकाराने धावफलक आता थोडासा वेग पकडताना दिसतोय आपल्याला. 23 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा शफल आउट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो या डॉट बॉल इथं दिसतोय. आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगला चेंडू इथे नक्कीच हाताळला गेलाय. ती ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला होता. या अगोदर हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती केलेला प्रहार. इथे आता फुल टॉस चेंडू पॉइंट मध्ये चेंडू करून काढलाय. शतरक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. बघा ऑप्शनच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि फक्त 2 धावा इथे येताना दिसत आहेत आपल्याला. या 2 धावेने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 20 धावेंची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 20 धावा. एखादा मोठा फटका जर येतोय तर लगेच थोडासा कमबॅक होताना दिसेल आपल्याला. तेव्हा पाहतो या शफल आउट करण्याचा प्रयत्न. इथे देखील फॉलो केलाय बॅटरला. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. खराब फिल्डिंग झालेली आहे. 2 धावा इथे आपण पूर्ण केल्या जातील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र 2च धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 18 धावींची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 18 धावींची आवश्यकता.
ऑन साइडला पुन्हा एकदा फटका ते केला गेला डीप मध्ये लवेश भोईर आहे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न इथे आपण पाहतोया. फक्त एक सिंगलच धाव मिळालाय. मात्र महत्वाची बाब नाईकवाडा टीम साठी की शंकर पवार हा आपल्याला आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावींची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. बघा 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. पहिला दिवस जर आपण बघितला 6 बॉल मध्ये 18 धावा या मैदानावरती चेस झालेल्या आहेत. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने एका ओव्हर मध्ये त्या 18 धावा बनवल्या होत्या. इथे 17 धावींची आवश्यकता आहे. आता प्रतीक आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. प्रतीक जाधव. पहिला बॉल शफल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूने उंची घेतले, लांबी देखील घेतलेली आहे. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांकरता. बिग शॉट, षटकार. एक शत दादा नाही हो काम, नाव आहे उमेश मुकादम. या पायगाव वाल्यात हायलय दम, जोडीला प्रणय मुकादम. ट्रिपल एच नंबर साऱ्या गाड्यांचा कभी नाही झुकेगा. थँक्यू डीजे. या षटकाराने आशा पल्लवी झाल्यात. आता कुठेतरी चेहऱ्यावरती स्माइल दिसते आपल्याला प्रेक्षकांच्या. प्रेक्षक मोठ्या संख्येने सपोर्ट करण्यासाठी या टीम्सला आलेले आहेत आणि ते आता थोडेसे खुश झालेत. आता 5 बॉल आणि धावा अजूनही बनवायच्या असतील 11. 5 बॉल 11 धावींची आवश्यकता. इथे बघा आणखीन एक धमाका. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. इथे जर 5 धाव्यांची आवश्यकता. इथे जर षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण झाली तर प्रणयजी मुकादम यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर उमेशजी मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा धावांची आवश्यकता आहे 5 आणि इथे जर षटकार जर आला, गोल्डन 6 जर आला तर इथे नक्कीच 1500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. शंकर पवार हा बॅटर. शंकर पवार आपली पॉवर दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. बघा 11 चेंडू मध्ये 32 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो खेळतोय. इथे आपण पाहतोय हा चौकार येतोय. बघा काही इंचाचा फरक. बाउंड्रीच्या अगदी जवळ चेंडू जाऊन पडलेला आहे. आता फक्त एका धावेची आवश्यकता असणारा मॅच जिंकण्याकरता. स्कोर इज लेवल. बघा आता 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. शंकर पवार त्याने आपली पॉवर इथे दाखवलेली आहे. काय जबरदस्त फटकेबाजी केलाय. षटकार चौकारांची आतिषबाजी. इथे आता आपण पाहतोया काय घडलंय काय बिघडलंय. लवेश भोईरकडनं झालेली चूक, लवेश भोईरकडनं झालेली मिस्टेक. 1 धाव इथे पलून पूर्ण केली गेली. एका धावेने आपण पाहतोय हा सामना इथे आता जिंकलेला आहे कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाने. हळक एकविरा स्पोर्ट्स नागले टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम. मॅन ऑफ द मॅच मिस्टर शंकर पवार.
चला शंकर आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झालेली आहे शंकर पवार याची आपली पॉवरफुल बॅटिंग त्यांनी इथे दाखवलेली आहे काय जबरदस्त कामगिरी आपण पाहतो वैयक्तिक किती धाव बनवलेत पाहूया वैयक्तिक 36 धावा त्याने बनवल्यात तर ही ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करतोय बंडू खरपडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करायची आहे नमित नमित चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करतोय शंकर पवार याला बंडू खरपडे यांच्या शुभ हस्ते आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत हे दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच शंकर पवार आणि शंकरसाठी आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपण पाहतोय उमेश मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश